तर नमस्कार मंडळी. आता महाराष्ट्रामध्ये मोस्ट ऑफ ठिकाणी पाऊस हा सुरू झालाच आहे आणि या पावसाच्या सीझन मध्ये आपण भरपूर ठिकाणी फिरतो, जातो, एन्जॉय करतो. पाऊस आपण एन्जॉय करण्यासाठी असतो आणि एन्जॉय करतो जास्तीत जास्त. पण विषय काय तर मी आता जिथे राहतोय राधानगरीमध्ये, माझं मूळ गाव आहे ते सांगली. आणि या राधानगरीमध्ये एक असं ठिकाण आहे, म्हणजे राधानगरी हे मूळ ठिकाण हे पर्यटन स्थळ म्हणून एक ओळखलं जाते महाराष्ट्रामध्ये. आणि हे राधानगरीतली दुसरी अशी गोष्ट तो म्हणजे राधानगरीचा पावसाळा. तर इथे काय आहे तर पावसाळा सुरू झाला तर पावसाळा सुरू झाला की एक एक ते दोन दोन आठवडे पाऊस थांबतच नाही, काही केलं थांबत नाही. मग त्यामुळे होतंय काय तर आमच्यासारखे जे विद्यार्थी आहेत किंवा स्टुडंट जे ट्रॅव्हलिंग करतात त्यांच्यासाठी अवघड होते. काय तर येण्या जाण्यासाठी बसेस म्हणा किंवा वडाप वगैरे असतील तर ते जास्त पावसामध्ये नाही, त्यामुळे आमचे हाल होतात, ते वेगळी गोष्ट. त्यामुळे राधानगरीला पाऊस हा भयंकर आहे. भयंकर म्हणजे तुम्ही नाही काय त्याला शब्द जितके देता येतील, जितकी विशेषणं देता येतील त्या पावसाला तितके कमी पडतील असे शब्द आहेत. आजच उदाहरण घ्या तुम्ही. आज सकाळी म्हणजे पहाटे थोडासा पाऊस पडला होता, त्यानंतर बंद झालता पाऊस आणि नंतर 8 वाजल्यापासून जे सुरू झालाय तो अजून पाऊस थांबला नाही. म्हणजे पावसाला या एंडच नाही, कुठं एंडच नाही. एकदा सुरू झाला की थांबतच नाही. तर हे खरं आहे की खोटं आहे हे मला राधानगरीतली पब्लिक कमेंट मध्ये सांगतील. तर तुमच्या इकडे पाऊस आलाय की नाही, आणि आला असला तर तो कसा आहे, मोठा आहे की बारीक आहे, कसाही असू द्या, एन्जॉय करा. आणि तर चला भेटूया. आमच्या आता पावसाळा सुरू झालाय म्हणजे आमची बेजमी काही थांबत नाही, आम्हाला संकट काही कमी नाहीत. तर चला संकटांना सामोरे जाऊया आणि पाऊस हा एन्जॉय करूया.